सध्या रोज माझी भटकंती तर कुठे ना कुठे सुरूच आहे आणि त्यातच माझ्या भावाचा कॉल आला, चल येते का जव्हार फिरायला. आणि फिरण्यासाठी माझ्या तोंडून कधी नाही असं निघतच नाही. सध्या एक आठवडा झाला माझी तब्येत काय बरी नव्हती, तरी पण फिरायची हौस काय संपत नाही. आणि आमच्या सोबत निकचे भाऊ बहीण होते. आता जव्हारला जात आहेत म्हटल्यावरती जव्हारच्या फेमस व्लॉगर स्नेहाताईंना कॉन्टॅक्ट केलाच पाहिजे ना. पण त्या अगोदर भूक तर खूप लागली होती म्हणून आधी खादाडून घेतलं. नंतर स्नेहाताई आम्हाला घ्यायला आल्या होत्या त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी. घरी गेल्यावरती सर्वात आधी तर कोल्ड्रिंक दिलं आणि नाश्त्यासाठी त्यांनी समोसा आणला होता. जस्ट खाऊन आलो होतो त्यामुळे काय खाताच आला नाही. पण त्यांच्या घरचे सर्वच खूप भारी आहे. सर्वांना भेटून खूप मस्त वाटलं. ह्यानंतर आम्हाला ताई घेऊन गेला जव्हार फिरवायला. सर्वात आधी आम्ही गेलो जुन्या राजवाड्यामध्ये. आता राजवाड्यामध्ये मध्ये जायची परवानगी नव्हती म्हणूनच बाहेरचा परिसर फिरलो आणि नंतर निघालो सनसेट पॉइंटला. आणि इथला व्ह्यू तर बघा किती भारी आहे. आता आम्ही घरातून निघालोच होतो लेट, त्यामुळे जेवढे स्पॉट फिरता येतील तेवढे पटापट करायचं ट्राय केलं. यानंतर आम्ही निघालो हनुमान पॉइंटला आणि पुन्हा एकदा ताईंनी सर्वांसाठी कोल्ड्रिंक घेतलं. स्नेहाताईने तर खातिरदारीमध्ये कोणती कमी ठेवलीच नव्हती. मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत करत सर्वांनी थंड तर पिलं आणि लगेचच निघालो राजवाडा फिरण्यासाठी. राजवाड्याकडे जाण्याचा रस्ता तर बघा किती भारी आहे. आता राजवाड्यामध्ये मध्ये जायची परमिशन तर नाहीच आहे, त्यामुळे आम्ही बाहेरचा परिसर फिरायला लागलो. आता काहीही म्हणा पण जव्हार आहे खूप भारी. आणि जव्हार तसं ऐतिहासिक स्थळ आहे, त्यामुळे इकडे प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना इकडे व्हिजिट द्यायला तर घेऊन येतात. चला स्नेहाताईंसोबत आणि फिरण्यामध्ये कसा टाइम गेला ते काही कळालंच नाही. मग त्यांना पण टाटा बाय बाय केलं आणि घरी चला निघालो.